परंतु गुंड असं म्हणता येणार नाही, कारण की लोकांची कामं करणं जर गुन्हा असेल तर मग आम्ही गुंड आहे. लोकांचे प्रश्न जाणून घेऊन प्रशासनासोबत जर झगडणं, अधिकाऱ्यांना लोकांच्या प्रश्नासाठी धारेवर धरणं जर गुन्हा असेल तर मग आम्ही गुंड आहे. आणि 100% सांगतो, लोकांची कामं करून घेण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना आजपर्यंत धारेवर धरत आलो आणि इथून पुढे देखील जर अधिकारी आमच्या चांगल्या मवाळकीच्या भाषेत जर ऐकत नसतील तर लोकांच्या कामं करण्यासाठी आम्ही त्यांना धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही. वारसानं संधी मिळते, परंतु कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सांगतो, कोल्हापूरचा युथ ऐकून म्हणून मी ऋतुराज राजे क्षीरसागर यांच्याकडे बोलतो. कोल्हापूरमध्ये एकच युवा नेतृत्व आहे, ते म्हणजे ऋतुराज राजे क्षीरसागर. तुमच्यासारखं ते पैसे घेऊन स्वतःची कपाटं भरायची कामं आम्ही केली नाही. तर मी सांगितले, मी MPSCची तयारी करत होतो, तर ते जरी झालं नसतं तर मी वकील हे 100% होणार. नमस्कार. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे आपल्याला. तर आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर शहरातील, विशेषतः सदर बाजार या परिसरातील युवा सेनेचे सरचिटणीस आणि ज्यांना वारशाने समाजकारण भेटलेलं आहे आणि सध्या ते राजकारणामध्ये आपलं अस्तित्व आजमावायला तयार झालेले आहेत, असे विपुल भंडारी. नमस्कार. ज्यांच्या घरामध्ये काँग्रेसी विचारांनीच अनेक वर्षे राजकारण समाजकारण केलं गेलं, अशा घरातूनच तुम्ही येता. तर वडील एक वेळ नगरसेवक होते, नंतर गेली 35-40 वर्षाला काँग्रेसी विचारांनी विविध आंदोलनामध्ये वडिलांनी हिरिरीने सहभाग घेतला. पण असं असताना सुद्धा तुम्ही एक काँग्रेसी विचारधारा न स्वीकारता एकदम त्याच्या विरुद्ध विचारधारा जी आहे, जी हिंदुत्वाबद्दल आहे, जी कणकर आहे, ताठर आहे, तर ही स्वीकारण्यामध्ये तुमची भूमिका काय आहे? तशी भूमिका अशी म्हणता येणार नाही, परंतु गेली कित्येक वर्ष वडिलांनी काँग्रेसची धुरा या कोल्हापूर शहरामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, अगदी तंतोतंतपणे ज्यावेळेस काँग्रेसचे जे काही आदेश येत असतील त्याप्रमाणे वडिलांनी काम या काँग्रेससाठी केलेलं आहे. आणि आजपर्यंत काँग्रेसचे जे काही कार्यक्रम असतील, 20 कलमी कार्यक्रम असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असेल, या माध्यमातून माझ्या वडिलांनी आजपर्यंत या जनतेला असेल, समाजाला असेल, न्याय द्यायचा प्रयत्न केला. परंतु मागच्या काही वर्षामध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांकडून आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. पण माझा लहानपणापासून रस हा शिवसेनेत होता, कारण की जेव्हा 2014ला टोलचं आंदोलन झालं होतं त्यामध्ये मी बाल आंदोलक म्हणून सामील झालो होतो. आजपर्यंत आमच्या वडिलांनी आम्हाला कधी हँडलूम्स असतील, सर्कसे असतील, जत्रा असतील, असं काही न दाखवता आजपर्यंत आमच्या वडिलांनी आम्हाला आंदोलनं, मोर्चे, उपोषणं, दंगली हे आजपर्यंत दाखवत आलेले. पण ह्यामधून आम्ही घडत गेलो. आम्हाला घरातूनच एक बाळकडू मिळालं म्हटलं तर कुठंतरी वावगं ठरणार नाही. परंतु ज्यावेळी आम्ही त्या टोलच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो, मी, माझा भाऊ, आम्ही दोघेजण त्या ठिकाणी होतो. माझे वडील टोल विरोधी कृती समितीमध्ये होते. वडील आम्हाला आंदोलन पाहायला घेऊन गेले. फोडाफोडी सगळी चालू झालेली होती, जाळपोळ चालू झाली होती. आणि त्यावेळेस ते आंदोलन बघून मी रडत होतो. आणि रडत असताना माझ्या वडिलांनी माझ्या हातामध्ये दगड दिला आणि सांगितलं की समाजावरती आलेल्या संकटाला आता संकटावरती मात करण्यासाठी तुम्हाला देखील उतरावं लागेल आणि मारतो दगड. आणि त्यावेळी कोल्हापूर शहराचे आमदार आदरणीय राजेजी क्षीरसागर साहेब त्या ठिकाणी बसले होते. सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी जमले होते. आणि मी दगड घेतला आणि दगड मारल्यानंतर आमदार साहेबांनी खुर्चीत बसून एकच शब्द मला त्यावेळेस वापरला, आहारे माझा शिवसैनिक. आणि त्या शब्दापासून मी माझी वाटचाल शिवसेनेकडे चालू लागली. त्यावेळी आमदार साहेबांचा मी डायहार्ट फॅन होतो. आणि तेव्हापासून आमदार साहेब जेव्हा जेव्हा आमच्या भागामध्ये येणार, जेव्हा जेव्हा आमच्या भागामध्ये काही सदर बाजार या विभागामध्ये काही कार्यक्रम असतील, आमदार साहेब येणार म्हटल्यानंतर जेवढं लहान मुलं सण असल्यावरती जशी खुश होतात, तसे आमदार साहेब आमच्या विभागामध्ये येणार आहेत असं समजल्यावरती मी खुश व्हायचो. ही सगळी वाटचाल अशी चालत गेली. मग आमच्या वडिलांनी कोल्हापूरमध्ये 1992 पासून एक आंदोलन उभा केलं होतं, देवदासींचं. पण ते 1992 पासून जवळजवळ मी ते आंदोलन बघत मोठा झालो. त्या चळवळीमध्ये मी देखील होतो. मी काही फोटोज असतील ते मी तुमच्या चॅनलला मी ते शेअर करेन की काकतलं बाळ ते आत्तापर्यंत मी या आंदोलनामध्ये सहभागी आहे. परंतु काँग्रेसचे काही नेते होते, आम्ही काय आमच्यासाठी मागत नव्हतो. त्यांच्या पेन्शनचा विषय होता, गोरगरीब दलित समाजातील महिला आहेत, त्यांच्या पेन्शनचा विषय असेल, घरकुलाचा विषय असेल,
कारण की देवदासी महिला म्हटल्यानंतर कुठे त्यांना समाजात जागा नाही, त्यांना कोण कामाला घेत नाही. अशा सर्व गोष्टी होत असताना आमच्या वडिलांनी त्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी कोल्हापूरमध्ये आंदोलन उभा केलं. देवदासींच्या अभ्यास गटाच्या ज्या काही अटी आहेत त्या रद्द करून त्यांना विशेष बाब म्हणून पेन्शन देण्यात यावी अशी 1992 पासून मागणी चालू केली. पण त्यावेळेपासून काँग्रेसची सत्ता ह्या महाराष्ट्रामध्ये होती. काँग्रेसचे बडे नेते ह्या कोल्हापूरमध्ये घडले, काही गृहराज्यमंत्री झाले, काही पालकमंत्री झाले, परंतु कधी कोणी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. परंतु हे सर्व घडत असताना मी वडिलांना त्यावेळी सांगितलं की आपण एवढे वर्ष काँग्रेससाठी काम करतोय, आपण की एक वेळ तरी आमदार क्षीरसागर साहेबांच्या कानावरती हा विषय घालूया. कारण की आजपर्यंत शिवसेना जनतेसाठी काम करते, रस्त्यावरती उतरून काम करते, जनतेसाठी प्रशासनाला धारेवर धरते. हे आजपर्यंत शिवसेनेचं धोरण होतं. माझ्या वडिलांना मी सांगितल्यानंतर माझ्या वडिलांनी ठीक आहे आपण आमदार साहेबांना पत्र देऊया असं सांगण्यात आलं. आमदार साहेबांना पत्र दिलं, आमदार साहेबांनी त्याचा पाठपुरवठा केला. त्यानंतर माझ्यावरती एक प्रसंग आला की कोल्हापूर शहरामध्ये म्हणजे कोरोनाचा काळ होता आणि त्यामुळे 10वी-12वीचं विद्यार्थ्यांचं आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उभा केलं. ते उभा करण्यामध्ये माझा मोठा हात होता. पण याला जोडूनच हा प्रश्न आहे की हे तर आंदोलन तुम्ही करताय, पण तुम्ही शासकीय सेवेचं एक काय म्हणतात एक प्रलोभन होतंय की मला काहीतरी MPSC करायचं आहे, मला UPSC करायचं आहे किंवा स्पर्धा परीक्षा द्यायची. तर ही स्पर्धा परीक्षा देण्यामागचं जे आता 10वी-12वीचा विषय आहे त्या स्पर्धा परीक्षेला जोडूनच हा विषय आहे. तर तुम्ही स्पर्धा परीक्षा देण्यामागचा उद्देश काय होता आणि जर तो जर पूर्ण झाला नाही तर मग तुम्ही इकडे कसं वळला की आंदोलन असेल, विद्यार्थी चळवळ असेल आणि त्याच्याबरोबर मग समाजामध्ये विविध घटकांना कसं सामावून घ्यायचं यांच्या प्रश्नांवरती तुम्हाला आंदोलन करायची वेळ आहे. तर MPSC कडे किंवा स्पर्धा परीक्षेकडे कसा ओढा तुमचा निर्माण झाला? स्पर्धा परीक्षेकडे ओढा म्हणल्यावर नंतर मला लहानपणापासून वाचनाची भरपूर सवय. वाचन असेल, भाषण असतील, इंदुरकर सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भाषणं असतील, प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं असतील, भरकिला कादंबरी असेल, छावा कादंबरी असेल, वाचण्याचा भरपूर शौक होता. त्यामधून रोज काय काही विविध घटना घडायच्या, पेपर वाचायचा देखील मला रोजचा शौक होता. त्यामुळे एक ओढी लागलेली की आपण MPSC करावी आणि त्या माध्यमातून आपण समाजाला न्याय द्यावा. घरात राजकीय आई वडील दोघं नगरसेवक, परंतु कधी असं लहानपणापासून विचार डोक्यात नव्हता की आपण कधी नगरसेवक व्हावं किंवा आपण राजकारणात कधी तर सक्रिय व्हावं, असा काही कधीच विचार डोक्यामध्ये नव्हता. परंतु ज्यावेळी माझ्या वडिलांनी ह्या कामांना हात घातला, जी लोक माझ्या वडिलांकडे येऊन बसत होती, त्या ज्या देवदासी महिला होत्या, त्यांच्या ज्या काही वेदना होत्या, त्यांचे डोळे सांगत होते की काय त्या कोणत्या परिस्थितीतून ते जात आहे. परंतु आता पुढं कोणतरी हे घेऊन जायला पाहिजे. कारण की काँग्रेसनं आजपर्यंत आपल्याला काही दिलं नाही. काँग्रेसनं आजपर्यंत या जनतेला मोकळा हात दाखवला हे मी स्पष्टपणे आज सांगतो. परंतु शिवसेनेत येऊन ह्या जनतेची कामं होती, ह्या महिलांचं कुठंतरी पुनर्वसन होईल. आता आमदार साहेबांनी, तुम्ही जसं मगाशी मी सांगितलं, आमदार साहेबांनी हा प्रश्न शिंदे साहेबांपर्यंत नेला आणि महिलांना आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरकुलासाठी जागा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. पुढच्या येत्या सोमवारी त्या गोष्टीसाठी बैठक आहे. मी ह्या सर्व गोष्टी होत असताना एक रस निर्माण झाला. वडिलांसोबत जात असताना आंदोलनं बघितली, मोर्चे बघितले, उपोषणं बघितली आणि हे सर्व करत असताना एक वडिलांचा हात पाठीवरती येत गेला आणि वडिलांचे संस्कार हे माझ्यामध्ये आले. माझा आता मोठा भाऊ वकील आहे, मोठी बहीण वकील आहे. परंतु सगळीच वकिली करणार, मी पण वकिली करणार आहे, परंतु नावापुढे वकील म्हणून असू दे, ॲडव्होकेट म्हणून असू दे, म्हणून ती वकिली करायच्या माझं धोरण आता चालू आहे. परंतु ह्या सर्व गोष्टींमधून कुणीतरी राजकीय आपली गोष्ट पुढे घेऊन जावी, कुणीतरी समाजकारण पुढे घेऊन जावं. आमच्या परिवाराचं जे काही 1965 पासून जे काही समाजकारणात आमची फॅमिली, भंडारे फॅमिली आहे, ते कोणतरी पुढे घेऊन जावं. ह्यासाठी आजची माझी ओढी ही पूर्णपणे माझी राजकारणाकडे लागलेली आहे, समाजकारणाकडे लागलेली आहे. आणि या शिवसेनेच्या माध्यमातून असेल जनतेला वेळोवेळी न्याय द्यायचं काम मी केलेलं आहे. आमच्या प्रभागातील प्रश्न असतील, काही झोपडपट्टीधारकांची जे काही प्रॉपर्टी कार्डचा विषय आहे, तो देखील आमदार साहेबांना आम्ही बोललेलो आहे. आणि आमदार साहेबांनी आमच्या प्रभागामध्ये निवडणुकीच्या वेळी आश्वासन देखील दिलेलं आहे की निश्चितच येत्या काळामध्ये आमदार साहेब ह्या जनतेला न्याय देणार आहेत आणि या जनतेला प्रॉपर्टी कार्ड आमदार साहेब देणार. सदर बाजारमध्ये गणपतीच्या काळामध्ये मिरवणूक निघाली होती आणि त्यामध्ये काही हुल्लडबाजांनी दंगा वगैरे केला, हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी फौज पाठवता एकूणच पोलीस प्रोटेक्शन असताना सुद्धा त्या हुल्लडबाजांना आवडताना तुमच्यावरती त्यावेळेला काही आरोप केले गेले आणि ते अजूनही तुमच्याबरोबर कॅरी होतात किंवा पुसले जात नाही. तर ह्याला तुम्ही कसं उत्तर द्या?
नाही, कसं आहे, शिवसेनेत आहे म्हटल्यानंतर जिथं अन्याय होईल तिथं शिवसैनिक पेटून उठे. कारण की शिवसेनेचं एक धोरण आहे की जर हुल्लडबाजी कोण करत असेल, महिलांना कोण त्रास देत असेल तर तिथं शिवसैनिकांना आवाज उठवणंही गरजेचं असतं. आणि त्या प्रसंगी काही घटना घडल्या गेल्या, एका दुसऱ्या तर मारली गेली, परंतु त्यावेळी लोकांच्या मनामध्ये आमच्या सदर बाजार भागामध्ये माहिती आहे की भंडारे कायम, म्हणजे भंडारे आमची जी फॅमिली, अन्याय होईल तिथं भंडारे पुन्हा जन्माला येतील असं एक आमच्या भागाचं धोरण आहे. कारण की ज्यावेळी सदर बाजार विभागावरती अन्याय झाला, ज्यावेळी तिथल्या लोकांवरती अन्याय झाला, पुढाकारांना माझ्या वडिलांनी तिथं काम केलेलं आहे आणि तोच वडिलांचा वारसा घेऊन मी आता पुढे चाललेलो आहे. जिथं अन्याय होईल तिथं आम्हाला काही करताच येत नाही, आम्हाला पुढं जाऊन ती करायलाच हवं. परंतु जी काही निगेटिव्हिटी आत्ता काय माझ्याबद्दल झालेली आहे ती पुसण्याचा मी प्रयत्न करत आहे. परंतु त्या सर्व गोष्टींना बाजूला ठेवता माझ्यावरती काही गुंड आहे असं काहीतरी ऐकण्यात आलं की मी गुंड आहे अशी काहीतरी प्रवृत्ती लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. परंतु गुंड असं म्हणता येणार नाही, कारण की लोकांची कामं करणं जर गुन्हा असेल तर मग आम्ही गुंड आहे. लोकांचे प्रश्न जाणून घेऊन प्रशासनासोबत जर झगडणं, अधिकाऱ्यांना लोकांच्या प्रश्नासाठी धारेवर धरणं जर गुन्हा असेल तर मग आम्ही गुंड आहे. शासकीय सुट्ट्या सोडल्या तर इतर दिवशी तुम्ही शासकीय कार्यालयामध्ये लोकांच्या कामासाठी किंवा त्यांच्या प्रश्नांसाठी आलेला असतो, तर यामागे काय नेमकं असतं की विजन? कसं आहे की युवक आमच्याकडे येत असतात, बसत असतात आणि युवा सेना म्हटल्यानंतर, युवा कार्यकर्ता म्हटल्यानंतर, एक युवा समाजसेवक म्हटल्यानंतर युवकांसाठी रात्री अपरात्री धावून जाणं ही आमची जबाबदारी असते. जसं की तुम्ही म्हटलं की सरकारी सुट्ट्या सोडून सरकारी कार्यालयात असतात, प्रामुख्याने मी पोलीस स्टेशनमध्ये असतो. कारण की कसं आहे, एखादा व्यक्ती ज्यावेळेस पोलीस स्टेशनच्या प्रसंगामध्ये असतो त्यावेळेस त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीने धावून जाणं हे गरजेचं असतं. रोज माझ्या मते कमीत कमी आठवड्यातले 4-5 दिवस मी पोलीस स्टेशनमध्ये असतो. कारण की माणूस पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर माणूस हतबल असतो. कोणी त्याच्या मदतीला, पोलीस स्टेशन म्हटल्यानंतर कोणी मदतीला त्याच्या जात नसतं. परंतु त्या काळात धावून जाणारा मी एक कार्यकर्ता आहे. युवकांसाठी रात्री अपरात्री 1-2 वाजता पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन मुलांना सोडवून आणायचं काम मी केलेलं. असं नाही म्हणत की मी गुंड प्रवृत्तीला पाठीशी घालतो, परंतु ज्या मुलांनी काही केलेलं नसतं, ज्यांच्यावर अन्याय होतो, त्या मुलांना सोडवून आणण्यासाठी, माणसांवरती जो काय अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जात असतो. यामध्ये तुम्ही पोलीस असतील, पोलीस प्रशासन असेल किंवा महानगरपालिका प्रशासन असेल, तर ह्यांच्याबरोबर कशा पद्धतीने तुम्ही वागता? कारण तुमची इमेज जरा अशी डॅशिंग डॉन किंवा प्रेशर टाकणारे, गुंड प्रवृत्ती असंच आहे लोकांच्या मध्ये समजून. तर तुमची इमेज किंवा तुम्ही ते कशा पद्धतीने त्यांच्याशी बोलण्याची स्टाईल असेल किंवा त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची स्टाईल असेल ती कशी डेव्हलप केली, कसं तुम्ही माझी जी काय आता तुमच्याशी बोलण्याची पद्धत आहे ही तुमच्याशी बोलण्याची पद्धत आहे. माझी भाषणाची पद्धत ती माझी भाषणाची पद्धत वेगळी आहे आणि अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची माझी पद्धत वेगळी आहे. कारण की शिवसैनिक म्हटल्यानंतर कसं काम मी करून घेत असेल याचा अंदाज आपल्याला आला असेल. कारण की लोकांची कामं करण्यासाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरणं ही आमची जबाबदारी आहे. कारण की लोकांनी आमदार साहेबांना निवडून दिलं, आमदार साहेबांची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आम्ही ज्यावेळेस पुढे रिप्रेझेंट होत असतो. कारण की लोक आमच्याकडे नडून काम घेऊन येत असतात आणि नडून काम घेऊन आल्यानंतर त्या अधिकाऱ्याला, त्या विभागाच्या अधिकाऱ्याला धारेवर धरून काम करून घेणे ही आमची जबाबदारी आहे. जसं मी मगाशी सांगितलं की माझी प्रवृत्ती तुम्ही जसं म्हणला की डॉन बिन तसला काही विषय नाही आणि 100% सांगतो लोकांची कामं करून घेण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना आजपर्यंत धारेवर धरत आलो आणि इथून पुढे देखील जर अधिकारी आमच्या चांगल्या मवाळकीच्या भाषेत जर ऐकत नसतील तर लोकांच्या कामं करण्यासाठी आम्ही त्यांना धारेवर धरल्याशिवाय राहणार. आता घराणेशाही हा बऱ्याच 2-3 इलेक्शनमध्ये मागे बघितलं तर तुम्ही राजकारण किंवा एक मुद्दा बाहेर आलेला, तर तुम्ही सुद्धा एक घराणेशाहीचं प्रतीक समजा लोक म्हणतील की बाबा तुमचे वडील नगरसेवक होते, आई नगरसेविका होती आणि मुलगा पण त्याच वाटेवर आहे, तर घराणेशाहीबद्दल तुमचं काय म्हणतं? नाही, घराणेशाही माझी म्हणता येणार नाही. कारण की डॉक्टरच्या मुलग्याला इच्छा असते की ती डॉक्टर व्हावं, वकिलाच्या मुलग्याला इच्छा असते की ती वकील व्हावं आणि ते होतात. परंतु मी मगाशी मला सांगितलं की माझा रस हा MPSCत होता. माझी काय अशी राजकारणात येण्याची माझी काय अशी इच्छा अशी मूळ नव्हती. परंतु जे काही वातावरण घडत गेले, जे काही परिस्थितीनुसार जे काही वळणं लाईफमध्ये आले, त्यामुळे मी राजकारणात आलो. तो राजकारण कुणी आमच्या घरातल्यांनी माझ्यावरती लादलं नाही की तू करच म्हणून.
मी याला घराणेशाही म्हणता येणार नाही. वारसानं संधी मिळते, परंतु कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. म्हणजे घराणेशाहीमध्ये तुम्हाला कर्तृत्व हे सिद्ध करावंच लागतं. 100% मिळते. संधी मिळते. आता अशोकराव भंडारेंचा मुलगा, अशोकराव भंडारे माजी नगरसेवक, त्यांचा मुलगा पुढे जाऊन नगरसेवक होणार. परंतु नगरसेवक होण्यासाठी त्याला काम करायला पाहिजे, समाजामध्ये मिक्सअप व्हायला पाहिजे, लोकांचे प्रश्न जाणून घ्यायला पाहिजे, डोर टू डोर त्याचा संपर्क पाहिजे. तेव्हा कुठे त्याला पुढे ती मजल मारता येणार, तेव्हा कुठं पुढे त्याला निवडणुकीला उभारता येईल. मी असंच गेलो आणि जर मी निवडणुकीला उभारलो, मला एक मतदान सुद्धा पडणार नाही. परंतु लोकांची जर कामं केली, लोकांसमोर जर कर्तृत्व सिद्ध केलं, लोकांच्या समोर जर ऍक्टिव्हली लोकांचे प्रश्न जे काय असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितपणानं आम्हाला वारसाला संधी मिळाली. परंतु संधी ज्यावेळेस मिळाली त्यावेळेस आम्ही कर्तृत्व आम्ही सिद्ध केले. आणि संधी वारसाने देखील मिळाली असली तरी शिवसेनेने ती संधी दिली म्हटलं तरी कुठेतरी वावगं ठरणार नाही. आणि त्यावेळी आम्ही आमचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. अजून देखील आम्ही कर्तृत्व सिद्ध करतोय. मी आत्ताच म्हणाल नाही की मी ह्याच वेळेस निवडणुकीला उभारणार आहे, अशातला काही भाग नाही. कारण माझ्याकडे अजून 5-6 वर्ष पुढे माझ्या हातामध्ये, त्या ह्याच्यात लोकांची कामं करून जनमतातून निवडून आलेला मी नगरसेवक म्हणून आपल्याला 2030ला दिसेल. ही गोष्ट अजून तुम्ही घेऊन घ्या. कोल्हापूरचा युथ आयकॉन म्हणून तुम्ही कोणाकडे बघता? थोडा कळीचा प्रश्न आहे, पण कोल्हापूरचा युथ आयकॉन म्हणून तुम्ही कोणाकडे बघता? त्याचं परिभाषा तुमच्या नजरेतून कशी आहे? नाही, कोल्हापूरचा युथ आयकॉन म्हणून मी म्हणजे पक्षाचा नाही, म्हणजे पक्षाचा माणूस म्हणून सांगेन, एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सांगतो. कोल्हापूरचा युथ आयकॉन म्हणून मी ऋतुराज राजे क्षीरसागर यांच्याकडे बघतो. कारण की ज्या वेळी त्यांच्याकडे लोक येत असतात, मी ऑफिसमध्येच असतो, की लोक त्यांच्या समस्या घेऊन येत असतात. परंतु कधी अशी घटना घडली नाही की ऋतुराज क्षीरसागर साहेबांकडे कोण काम घेऊन आलंय आणि त्यांच्याकडून ते काम झालेलं नाही, अशातला कधी भाग झालेला नाही. म्हणजे त्यांच्याकडे आलेला माणूस मोकळ्या हाताने कधी परत गेलेला नाही. त्या माणसाची कामं ही 100% होतात. प्रसिद्धी केली म्हणून कोण युवा नेतृत्व होत नसतं. परंतु लोकांच्यात मिक्सअप होणं, लोकांच्या समस्या सोडवणं आणि लोकांपुढं रिप्रेझेंट होणं, ह्याला खऱ्या अर्थाने युवा नेतृत्व म्हटलं जातं. आणि त्या ह्याच्यातून आम्ही युवा नेतृत्व म्हणून आणि आमचं युवकांचं प्रेरणास्थान म्हणून आम्ही निश्चितपणाने ऋतुराज क्षीरसागर साहेबांकडे पाहतो. म्हणजे युथ आयकॉन कोल्हापूरचा एकच आहे, तो म्हणजे ऋतुराज क्षीरसागर. 100%. कारण ते तुमचे नेते आहेत म्हणून. नेते असं नाही, पण ते समाजाच्या तळागाळासाठी काम करतात, 24 तास आणि उपलब्ध असतात. आमदार पुत्र, तुम्ही बाकी आमदार पुत्र जर बघितले असतील तर त्यांच्यात फरक आहे. आमचे युवा नेतृत्व हे कधीही बघितलं तुम्ही तर आमचे मित्र आहेत विनायक गवळी म्हणून, त्यांच्या टू व्हीलरवरून कायम ते फिरत असतात. म्हणजे असा कोणता आमदार पुत्र आहे किंवा युथ आयकॉन आहे म्हणून कधी असं गर्वाची गोष्ट कधी नाही. पण तो एक जनतेत जाणारा, कट्ट्यावरती बसणारा, युवकांच्यात मिसळणारा, युवकांसोबत चेष्टा मस्करी करणारा आमचं युवा नेतृत्व. आणि निश्चितपणाने कोल्हापूरमध्ये एकच युवा नेतृत्व आहे, ते म्हणजे ऋतुराज राजे क्षीरसागर. महत्त्वाचा प्रश्न विचारायचा की एखाद्या विरोधकाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर शहरामध्ये चांगलं काम केलं असेल तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? तसं कोल्हापूरमध्ये विरोधकांनी चांगलं काम केले आजपर्यंत माझ्या तरी नजरेत पडलेलं आहे. कदाचित तुमच्या पडलं असेल. परंतु ज्या काही योजना काँग्रेसनं आणल्या, जे काही कामं काँग्रेसने केली, पण ती मी काँग्रेसने योजना आणल्या नाही असं म्हणणार नाही. काँग्रेसने योजना आणल्या, परंतु ज्या स्टेजवरून त्या काँग्रेसच्या योजनांची घोषणा झाली ती त्या स्टेज पुरतच मर्यादित राहिली, ती जनतेपर्यंत आली. तर मागच्या वेळेस लाडक्या बहिणीचा जो काही विषय निघाला त्यामध्ये काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये सांगायला चालू केले की जनतेचे पैसे तुम्ही जनतेला द्या. खऱ्या अर्थानं आम्ही जनतेचा पैसा जनतेला दिला. आम्ही काय तुमच्यासारखं ते पैसे घेऊन स्वतःची कपाडं भरायची कामं आम्ही केली नाही. शिवसेनेनं जनतेचे पैसे जनतेला दिले. लाडकी बहीण योजना आज सगळ्यात चालू आहे. विरोधकांची टीका होती की लाडकी बहीण योजना ही बंद होईल, परंतु आज सगळ्यात लाडक्या बहिणीचे हप्ते येतात आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील ती महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींसाठी ते हप्ते येणार. परंतु कोल्हापूरमध्ये असं वाटत नाही की विरोधकांकडून कुठलं काम झालं. समजा तुम्ही राजकारणात नसता तर आता कुठे असता? तर मी सांगितले मी MPSCची तयारी करत होतो, तर ते जरी झालं नसतं तर मी वकील हे 100% होणार. म्हणजे वकिली व्हायचं तुमच्या डोक्यामध्ये आहे. बरं, थोडं मागे घेऊन जातो. 2022 मध्ये तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला असं म्हणता. तर प्रवेश केल्यानंतर आतापर्यंत तुमची शिवसेनेतील वाटचाल कशा पद्धतीने सुरू आहे? शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर एक ऊर्जा माणसाच्या अंगामध्ये निर्माण होते की जनतेची कामं करणे असेल, समाजामध्ये मिक्सअप होणं.
जनतेपर्यंत खाली म्हणजे खालच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन कामं करणं हे शिवसेनेचं धोरण आहे. आमदार साहेबांच्यावरती विश्वास ठेवून जेव्हा आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळेस कोल्हापूरमध्ये एक मोठा कार्यक्रम त्यावेळेस घेण्यात आला होता, तो शासन आपल्या दारी. शासन आपल्या दारीच्या माध्यमातून सदर बाजार विभागातील लोकांना न्याय द्यायचं काम असेल, मोफत शिलाई मशीन वाटप असतील, महिलांसाठी योजना असतील, बांधकाम कामगारांसाठी योजना असतील, त्या योजनांच्या माध्यमातून सदर बाजार विभागातल्या आम्ही जवळपासच्या दलित समाजातील माणसांना न्याय द्यायचं आम्ही काम केलं. आणि त्यानंतर मला भाषण करायला पूर्वीपासून आवड होती. वडिलांच्या निवडणुकीत देखील मी भाषणं केलेली आहे. आणि त्याच्यानंतर शिवसेनेनं मला व्यासपीठ दिलं. मला तारीख देखील चांगली लक्षात आहे. 6 सप्टेंबर 2023ची गोष्ट आहे. 23ची गोष्ट आहे. आमदार साहेबांनी मला शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन होतं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. आणि आमदार साहेबांचे धाकटे चिरंजीव पुष्कराजदादा क्षीरसागर यांनी मला फोन केला आणि तुम्हाला संध्याकाळी भाषण करायचं मला असं सांगण्यात आलं. आता शिवसेनेवरती बोलायला पाहिजे म्हणल्यावरती एकदम धारेचं बोलणं पाहिजे. कारण की शिवसैनिक जेव्हा बोलतो त्यावेळेस समोरच्याची पिवळी झाली पाहिजे. हे आजपर्यंतचं प्रामुख्यानं धोरण शिवसेनेचं राहिलेलं. परंतु त्या दिवशी मला पण काही माहीत नव्हतं काय बोलायचं आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर जेव्हा मी सुरू झालो ते शेवटला मला घाम आल्यावर मी थांबलो. आणि त्याच्यानंतर काल मी एवढं भारी बोललो की माझं भाषण झाल्या आमदार साहेबांनी माझा सत्कार केला. आणि त्या दिवसापासून माझ्या खऱ्या अर्थानं माझ्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली म्हटलं तरी कुठेतरी चुकीचं ठरणार नाही. त्या दिवसापासून आमदार साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, या प्रत्येक निवडणुकीची प्रत्येक भाषणाची जबाबदारी आमदार साहेबांनी माझ्यावरती दिली. आणि एक गोष्ट मी तुम्हाला एक आवर्जून ह्या ठिकाणी सांगेन की ज्यावेळेस आमदार साहेबांची निवडणूक चालू होती, उत्तरेश्वर पेठेमध्ये सभा होती आणि विरोधकांकडून निगेटिव्ह वातावरण करायचं चालू होतं. आणि उत्तरेश्वर पेठेत भाषणाला मी गेलो. मी स्टेजवरती जाऊस तोपर्यंत मी माईक हातात घेऊस तोपर्यंत मला माहीत नव्हतं मी काय बोलणार. परंतु ज्यावेळेस मी बोलायला सुरुवात केली तर समोरच्या बसलेल्या महिला रडू लागल्या. असे भावनिक वातावरण त्यावेळेस मी केलं. म्हणजे स्वतः मी भावनिक झालो, माझ्या डोळ्यामध्ये देखील अश्रू आले. आणि त्याच्यानंतर ही सर्व माझी वाटचाल चालू झाली. उत्तरेश्वर पेठेतलं वातावरण फिरलं आणि उत्तरेश्वर पेठेतनं खऱ्या अर्थानं आमदार साहेबांना सर्वात जास्त लीड मिळाली. ही सगळी वाटचाल आमदार साहेबांनी जो काही विश्वास आमच्यावरती दिला, जी काही जबाबदारी दिली ती आजपर्यंत पूर्ण करत आलो. आणि शिवसेनेमध्ये आता एक शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ म्हणून माझी ओळख आज शिवसेनेमध्ये असेल, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल झालेली. आणि येत्या काळामध्ये आमदार साहेब असतील, ऋतुराज क्षीरसागर साहेब असतील, आमचे पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे सचिव, जी काही जबाबदारी देतील ती जबाबदारी पार पडण्यास विपुल भंडारे समर्थ आहे. आणि साहेबांनी दिलेला आदेश पाळण्यासाठी हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी जरी करायला लागलं तरी कुठं मी मागे जातो. मला ह्याला जोडून एक प्रश्न विचारायचा होता की आता एवढं सगळं राजकीय पार्श्वभूमी आहे, आपल्या घराला वारसा आहे, तो तुम्ही आता समाजामध्ये पुढे घेऊन जात आहात. तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या भविष्य काळामध्ये काही प्लॅन आहेत? कशा पद्धतीने सदर बाजार परिसर असेल तो कसा डेव्हलप करायचा, घरकुल प्रश्न असेल, याच्यानंतर प्रॉपर्टी कार्ड हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे काही लोकांना कर्ज मिळत नाही, घर डेव्हलप करता येत नाही, रस्ते, पाणी, गटर. तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये असे कुठले मूलभूत प्रश्न वाटतात की जे आम्हाला तुमच्या माध्यमातून सोडवलेले जनतेला बघायला हवे? प्रामुख्यानं पहिला प्रश्न जो तुम्ही सांगितला की जो मेन प्रश्न आहे तो झोपडपट्टीच्या प्रॉपर्टी कार्डचा विषय. तो आमदार साहेबांच्या माध्यमातून निश्चितच या निवडणुकीच्या महानगरपालिका निवडणूक झाल्या हा विषय आम्ही मार्गी लावणारच आहोत. या संदर्भात आमदार साहेबांसोबत आमच्या बैठका देखील झालेल्या आहेत. आणि सदर बाजार म्हणजे मूलभूत जे काही प्रश्न असतील, म्हणजे सदर बाजार म्हटल्यानंतर आमचा एक स्लम एरिया म्हणून ओळखला जातो. तिथे गुन्हेगारी आहे, तिथे वेगवेगळे व्यवसाय आहेत, काळे धंदे वगैरे चालतात. परंतु ते कशा पद्धतीनं बंद करता येईल, सदर बाजार एक स्वतःसारखं व्यवस्थित कसं करता येईल या दृष्टीनं आमचा प्रयत्न राहणार आहे. घरकुलाचे देवदासींचा जो प्रश्न आहे तो देखील ह्या निवडणुकीनंतर किंवा निवडणुकीपूर्वीच ह्याच्या संदर्भात बैठक आता सोमवारी तलाठी साहेबांसोबत RDC साहेब, आपले तेली साहेब, त्यांच्यासोबत बैठक आहे. त्या बैठकीत काय तोडगा निघतो बघायचा. आमदार साहेबांनी त्यांना आदेश दिलेले आहेत. कशा पद्धतीने आता पुढं ह्या घरकुलाचं काम असेल, देवदासींचे प्रश्न मार्गी लावायचे काम असतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार. आता सदर बाजारामधला सगळ्यात
महत्वाचा प्रश्न कुठला आहे असं तुम्हाला वाटतं की जो सोडवला पाहिजे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी किंवा निवडणूक झाल्यावर? तो मेन संदर्भाचा तोच प्रश्न आहे की लोकांचे प्रॉपर्टी कार्ड. बरं. प्रॉपर्टी कार्डचा मेन विषय आहे. शौचालयाचे विषय आहेत. शौचालयाचे विषय काही निवडणुकीपूर्वीच आम्ही पूर्ण करून टाकू. त्याकडे आमदार साहेबांकडे त्याचा प्रस्ताव देखील आमदार साहेबांकडे गेलेला आहे आणि ते प्रश्न आम्ही सोडवून टाकू. परंतु जो काही सदरवादाचा मूळ प्रश्न आहे प्रॉपर्टी कार्ड्स आणि तिथे चाललेली जे काही गुन्हेगारी असेल, काळे धंदे असतील, देशी दारूचे हातपट्टी दारूची दुकानं असतील, म्हणजे ब्लॅकने सगळे जे काही व्यवसाय चालतात ते पहिला सदर बाजार क्लीन करण्याची जबाबदारी आम्ही घेणार आहे. आम्ही युवा सेना म्हणून असेल, सदर बाजारमधील आमचा भंडारी गट म्हणून असेल, एका हातात हात घालून आम्ही काम करू. सदर बाजार कसं सुसज्ज करता येईल, सदर बाजार कसं सुसंस्कृत करता येईल या दृष्टीने आमचे प्रयत्न लागणार. ती कोल्हापूरची हद्दवाढ पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महानगरपालिकेची अनेक वेळा हद्दवाढ झालेली आहे. अनेक वेळा पुणे महानगरपालिका असेल, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका असेल. तर कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी का न व्हावी असं तुम्हाला काय वाटतं? कोल्हापूरचा नागरिक म्हणून, कोल्हापूरचा नागरिक म्हणून कोल्हापूरची हद्दवाढी 100% व्हायलाच पाहिजे. ती 8 गावांची असेल किंवा आणि जी काही गावं असतील ती करून कोल्हापूरची हद्दवाढ ही होणं गरजेचं आहे. कारण की काळाची गरज आहे. ही नॅचरल प्रोसेस आहे आणि हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूरमध्ये विकास कामं होणार नाही, कोल्हापूरसाठी फंड्स येणार नाही. आता लवकरच कोल्हापूरची हद्दवाढ देखील होते, कोल्हापूरमध्ये खंडपीठ देखील होते आणि कोल्हापूरमधला जो मेन विषय आहे रस्त्यांचे ते देखील कामं आता थोडीफार झालेली आहे, थोडीफार सुरू आहे. हे देखील प्रश्न लवकरच कोल्हापूरचे मार्गी लागतील आणि कोल्हापूरच्या विकासासाठी आमदार साहेब पॉझिटिव्ह आहे, परंतु विरोधकांकडून त्यात काहीतरी आडकाठी घालायचा प्रयत्न चालू आहे. परंतु माझे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व कोल्हापुरातील राजकीय नेत्यांना माझी विनंती आहे की कोल्हापूर जर विकासाच्या दिशेने जात असेल तर त्यामध्ये कुणीही आडकाठी घालू नका. सर्वांनी हातात हात घालून काम करा, म्हणजे कोल्हापूर कुठंतरी उद्या विकासाच्या पथावरती आपल्याला दिसेल. कुठल्या तरी चांगल्या गोष्टीमध्ये कोल्हापूर पुढे दिसेल. आजपर्यंतची कोल्हापूरची एक प्रवृत्ती आहे की जे कोण चांगलं काम करेल त्याच्या आडवं पडायचं आणि ते काम होऊ द्यायचं नाही. आता शक्तिपीठ महामार्गाचं जे काही काम चालू आहे, शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूरचा विकास होणार आहे. परंतु जे काही शेतकरी आहेत ते त्या गोष्टीसाठी तयार आहेत, परंतु जे काही विरोधक आहेत त्यांच्याकडून असं नेगेटिव्ह वातावरण तयार केलं जाते की शेतकरी या गोष्टीसाठी तयार नाही. तब्बल 60 गावातल्या शेतकऱ्यांनी आमदार साहेबांकडे सातबारे त्यांची सुपूर्ती केली आहे की आम्ही शेती द्यायला तयार आहोत. परंतु स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, राजकीय विरोध करण्यासाठी आमदार साहेबांवरती जी काही टिप्पणी जी काही चालू आहे, परंतु हे जास्त वेळ काय राहणार नाही. जनता सुज्ञ, जनतेला देखील आता विकास पाहिजे. जनता यांच्या राजकारणाला, खटाखटाच्या राजकारणाला कंटाळून गेलेली आहे. पण येत्या काळामध्ये कोल्हापूर आपल्याला विकसित कोल्हापूर, आमदार साहेबांच्या व्हिजनमधले विकसित कोल्हापूर आपल्याला निश्चितपणाने दिसेल. म्हणजे आम्हाला एक येणाऱ्या काळामध्ये एक सुशिक्षित आणि सर्व प्रश्नांची जाण असणारा, त्याची सोडवणूक करणारा विपुल भंडारी महानगरपालिकेत गेलेला बघायला मिळेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर शहराच्या दृष्टीने अजून कोणते कोणते प्रश्न प्रलंबित आहेत आणि जे लवकरच प्रामुख्यानं विषय जर युवकांचा बघितला तर कोल्हापूरमध्ये IT पार्क येणं गरजेचं आहे. आणि कुठे घटलं IT पार्क? खूप वर्ष झालं आम्ही 30 वर्ष झालं IT पार्क. परवाच तुम्ही बघितलं असेल की आमदार साहेबांनी विधान भवनात लक्षवेधी घेतली. त्या लक्षवेधीमध्ये आमदार साहेबांनी कोल्हापूरच्या IT पार्कचा विषय तिथं मांडलेला आहे. लवकरच त्या देखील गोष्टीला मुख्यमंत्री साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील, त्या गोष्टीला मान्यता देतील. कोल्हापूरमध्ये IT सेक्टर होईल, कोल्हापूरच्या युवकांना रोजगार मिळेल, ही पहिली गोष्ट आमदार साहेबांनी लक्षात घेतलेली आहे. कारण की आजपर्यंत या गटातटाच्या राजकारणामध्ये हा युवकच चिरडला गेला. कोल्हापूरच्या युवकाची कुणीही आजपर्यंत दखल घेतलेली नाही, पण आमदार साहेबांनी ह्या युवकांची दखल घेतलेली आहे. येत्या काळामध्ये युवकांना रोजगार देण्याच्या माध्यमातून असेल, युवकांना कुठेतरी पुढं फुटबॉल्समधून जे काही इंटरनॅशनल फुटबॉल अकॅडमी कोल्हापूरमध्ये येणार आहे, म्हणजे खेळाडूंना देखील पुढे चालना देण्याचं आमदार साहेब काम करत आहे. परवाच आपण बघितलं की आमदार साहेबांनी गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले की जे काही लाईट बिल जास्त गणेशोत्सव मंडळांना येतं ते तुम्ही कमी करून द्या. यासाठी आमदार साहेबांनी पत्र दिले, त्यासाठी मान्यता देखील मुख्यमंत्री साहेबांनी दिली. म्हणजे कार्यकर्त्यांसाठी असेल, युवकांसाठी असेल, खेळाडूंसाठी असेल, अग्रेसर पद्धतीने रस्त्यावरती उतरून काम करणारे आमचे आमदार साहेब.
आणि निश्चितपणे ते जे काही प्रश्न कोल्हापूरचे असतील ते पुढे मार्गी लावण्यात ते यशस्वी ठरतील. अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी काही कोट्यवधी रुपयांचा निधी आता मिळालेला आहे, तुम्ही बघताय. परंतु कोल्हापूर शहराचा मूलभूत प्रश्न अजूनही सुटलेला नाही. तो म्हणजे शहरामध्ये जे पर्यटक येतात जातात, आजूबाजूच्या आसपासच्या गावातील महिला पुरुष कामानिमित्त येतात किंवा व्यापारानिमित्त येतात, पण इथे पुरुषांना किंवा महिलांना, विशेष करून महिलांना कुठल्याही प्रकारचं शौचालय असेल किंवा काय त्याला म्हणता येईल, त्यांना वॉशरूम म्हणू आपण, ते कुठेही उपलब्ध नाही. तर याच्या मागे नेमकं कोण आहे? परवा दिवशी जी काही आमदार साहेबांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली, त्यामध्ये नुकतेच आमचे ठाकरे गटातून आमचे शिवसेनेत आलेले आमचे हर्षलदादा सोबी एक चांगला प्रोजेक्ट आमदार साहेबांसमोर ठेवलेला आहे की जे काही शौचालय आपण काही म्हणतो, ते शौचालय महिलांसाठी आपण उपलब्ध करतोय. ते कोल्हापूर शहरामध्ये असेल, अंबाबाई मंदिर परिसरामध्ये असेल, ते शौचालय लावायचं काम देखील लवकरात लवकर आता पुढे होईल अशी आशा आहे. कारण की आमदार साहेबांनी तो मुद्दा उचलला म्हणल्यावरती त्या मुद्द्याचा शेवट करून आमदार साहेब बसणार आहे. येत्या काळामध्ये ते देखील आपल्याला लवकरात लवकर दिसतो. दुसरी गोष्ट अशी आहे की कोल्हापूरमध्ये जो भाजीपाला येतो किंवा ज्या मार्केट आहेत, कपिलदेवचं मार्केट असेल, गंगावेश मार्केट असेल, सगळे, तर या ठिकाणी सुद्धा प्रामुख्याने जर तुम्ही प्रश्न बघितले भेडसावणार तर स्वच्छता नाही. एक दुसरी गोष्ट, कर देतात ती 5 रुपये 10 रुपये 20 रुपये महानगरपालिका, त्या पद्धतीने त्यांना ते शौचालय उपलब्ध करून देणे, त्या पद्धतीने तिथे जागा उपलब्ध करून देणे. तर फेरीवाले असेल, ज्याचा त्याच्यावरती जरा असं चालू आहे काम की बाबा जे अनधिकृत आहेत ते त्यांना हटवले गेले, पण त्यांचे प्रश्न आहेत फेरीवाल्यांनी महत्त्वाचे, किंवा हे भाजीपाला विक्रेते आहेत, तर ह्यांना कशा पद्धतीने तुम्ही तिथे सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करणार आहे महानगरपालिका म्हणून असेल किंवा तुम्ही तुमच्या माध्यमातून? नाही, निश्चितपणे मी खरं सांगतो, मला या प्रश्नातली थोडी देखील माहिती नाही. या गोष्टीवरती मी अभ्यास करेन, आमदार साहेबांना मी हे सांगेन. या गोष्टीसाठी कुठेतरी तोडगा निघत असेल तर तो काढण्याचा 100% प्रयत्न मी युवा कार्यकर्ता म्हणून आणि युवा सेनेचा कोल्हापूर शहराचा सरचिटणीस म्हणून निश्चितपणे मी ही गोष्ट उचलू. डॉल्बी प्रदूषण आणि बऱ्याच गोष्टी आहेत, तर तुम्हाला डॉल्बीला तुम्ही म्हणजे सहकार्य करणार आहात का विरोध करणार आहात? तुम्ही सांगितलं तर बरोबर, कारण डॉल्बी हा सगळ्या मंडळांचा आवडता विषय आहे. तुम्ही कुठल्याही मंडळाकडे गेला तर ते म्हणणार आम्ही डॉल्बी लावणार, पण त्याचं डेसिबल किती असावं, किती असावे, शाखा किती असावे. कारण काय झालं की लोकांच्या डोळ्यांना इजा गेल्या वर्षी बघितलं आम्ही, मोबाईल खराब होत आहे, ध्वनी प्रदूषणामध्ये अनेक लोकांना हृदयरोगाचे विषय म्हणजे हेच सुरू झालेलं आहे आणि गोष्टी व्याधी सुरू झालेल्या आहे. नाही, कोल्हापूरची तशी तर खासियत डॉल्बीमुळे आहेच. मग तुम्ही काय आव्हान कराल की डॉल्बी वापरला पाहिजे, किती प्रमाणात वापर, जरी लावला तर तो नियमात असला पाहिजे. ओके, म्हणजे जास्ती आवाज सोडून आपल्याला त्या गोष्टीचा चालणार नाही. जर ह्या गोष्टीमुळे दुसऱ्यांना जर त्रास होत असेल तरी कुठेतरी त्याच्यावरती मर्यादा आहे ना, हे देखील गरजेचं आहे. कारण की आजपर्यंत आपण बघितलं असेल की साऊंडची थप्पी ही फक्त कोल्हापुरात लागली, राज्यात कुठे लागली गेली नाही. एक साऊंड सिटी कोल्हापूर म्हणून आपलं कोल्हापूर देखील ओळखलं जातं. आणि माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व तालीम संस्थांना, गणेश मंडळांना माझी विनंती आहे की जर आपण डॉल्बी लावणार असाल तर त्याची जे काही पोलीस डेसिबल देतील त्या डेसिबलमध्ये, त्या मर्यादेमध्ये आपला आवाज असावा. आपल्यामुळं, आपल्या आनंदामुळं दुसऱ्या व्यक्तीला त्रास होता कामा नये, याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. ही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व युवकांना, तालीम संस्थांना, मंडळांना मी आव्हान. पण अजून एक याच्यामध्ये आहे की तुम्ही पारंपरिक वाद्य सुद्धा वापरली पाहिजे, याबद्दल आव्हान कराल नाही. आपण कोल्हापूरमध्ये मराठी संस्कृती आहे ना, तर तिथं ढोल येतो, ताशा येतो, तिथं सनई येते, सगळ्या प्रकारची वाद्य. कोल्हापूरमधील बरेच मंडळ असे की जी पारंपरिक पद्धतीनेच गणेशोत्सव मिरवणुकी असतील, विसर्जन मिरवणुकी असतील त्यामध्ये सहभागी होतात. त्यामध्ये जुना बुधवारपेठ आपण बघताय त्यांची मिरवणूक, जरी पूर्ण डॉल्बी असला तरी मागे धनगरी डोल, हलकी पारंपरिक लवाजमाते. म्हणजे कोल्हापूरमधली माणसं जी काही परंपरा आपल्या कोल्हापूरची ती कधी विसरत नाही आणि विसरणार देखील नाही, याची देखील काळजी. कारण की कोल्हापूरमधली बरीच मंडळ अशी की जे डॉल्बी न लावता ढोल ताशा पथक असेल, लेझिम पथक असतील, झांज पथक आहे, लाठीकाठीचे मर्दानी खेळ असतील, ह्यासाठी देखील कोल्हापूरची मंडळं पुढे येऊन काम करतायत. हे देखील सर्व कार्यक्रम आपल्या कोल्हापूरमध्ये होत आहेत. परंतु जास्त पॉईंट आपला डॉल्बीकडे होतो, कारण की त्याचा ध्वनी प्रदूषण त्याच्यामुळे जास्त होतं. पण तो आवाज जो आहे तो लिमिटमध्ये का असला पाहिजे अशी असं माझं म्हणणं आहे. पण ते आता ते कशा पद्धतीने अजून आपल्या कोल्हापूरची त्या संदर्भात बैठक व्हायची, SP साहेब जे काही निर्णय घेतील
जे काही डिव्हिजन्स आहेत तो निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे आपल्याला जायला पाहिजे. आता आपण एक रॅपिड फायर खेळूया, म्हणजे काही प्रश्न विचारतो आणि मग बघूया तुम्हाला काय वाटतं. उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे. आदित्य ठाकरे की श्रीकांत शिंदे? श्रीकांत शिंदे. एकनाथ शिंदेचा एखादा आवडता गुण तुम्हाला? जनसामान्य व्यक्तींमध्ये मिसळून काम करणारा होता. म्हणजे CM म्हणजे कॉमन मॅन ही पदवी त्यांनी स्वतः डिक्लेअर केली. आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री, डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे जनतेमध्ये मिसळून काम करणारा नेता, नागरिक प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे हा गुण तुम्हाला त्यांचा आवडतो. त्यांच्या गटातील एखादा इन्स्पायरिंग नेता असा तुम्हाला जो इन्स्पायर करतो, जो तुम्हाला मोटिवेट करतो? मोटिवेट तशी आमदार क्षीरसागर साहेबच आहे. बरं. कारण की आजपर्यंत कोल्हापूरच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडलेली आहे. कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी त्यांनी चळवळ केली. कोल्हापूरच्या खंडपीठासाठी ते रस्त्यावरती उतरले आणि त्यांना बघूनच शिवसेनेमध्ये माझा यायचा कौल झाला. त्यामुळे आमदार राजेश क्षीरसागर. समजा तुम्ही आमदार असता आज घरी, तर विधानसभेत कोणता प्रश्न मांडला? प्रामुख्यानं हद्दवाढीचा प्रश्न मी मांडला असता. कारण की कोल्हापूरची हद्दवाढ सध्या अजून तरी प्रलंबित आहे. येत्या काळामध्ये तो देखील विषय संपतोय आणि कोल्हापूरसाठी युवकांसाठी IT पार्क हे प्रामुख्याने 2 प्रश्न मी विधान भवनात मांडले असतात. बरं, तुम्हाला समाजकारण करायचं आहे की राजकारण करायचं आहे? आमच्या शिवसेनेचं एक तत्व आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्यामुळं समाजकारण तर आम्ही लहानपणापासून ते बघत आलो, ते करणारच राहिले. 20% राजकारण. ज्यांच्या घरामध्ये गेली कित्येक दशके म्हणजे 1965 पासून काँग्रेसी विचारांनी प्रेरित होऊन सलग 2-3 पिढ्यांनी काम केलं समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, 2 वेळा ज्यांच्या घरामध्ये नगरसेवक पद मिळालं, अशा काँग्रेसी विचारधारेमध्ये वाढलेला परंतु 2012-13 नंतर टोल आंदोलनातून शिवसेनेकडं झुकलेला असा विपुल भंडारी आज आपल्यासोबत होता. विपुलचं जर आपण गेल्या 10 वर्षातला जर आलेख बघितला तर 10 वर्षामध्ये विपुलने टोल आंदोलनापासून देवदासींचं आंदोलन असेल, घरकुलाचं आंदोलन असेल, प्रॉपर्टी कार्ड संदर्भात आंदोलन असेल, विशेषतः कोरोना काळामध्ये 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घ्यावी या संदर्भात सुद्धा त्यांनी एक विशेष आंदोलन केलं होतं. तर अशा विविध आंदोलनातून घरातूनच वारसा मिळालेले समाजकारणामध्ये असलेले विपुल भंडारी आज आपल्यासोबत होते. त्यांनी त्यांचं व्हिजन, त्यांची महत्त्वाकांक्षा, त्यांचं धोरण, त्यांची विविध प्रकारे असणारी जडणघडण आपल्यासोबत शेअर केली. तर याबद्दल मी विपुल भंडारींचं एकच विश्लेषण करेन, ते म्हणजे की विपुल भंडारींनी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल याच्यामध्ये विविध मंचावरून, शिवसेनेच्या मंचावरून विशेषतः विविध प्रकारची भाषणं केली. त्यामुळे त्यांच्या नावापुढे कोल्हापुरातील युवा नेत्याची एक नवीन ओळख म्हणजे मुलूक मैदानी तोप अशी झालेली आहे. तर अशा विपुल भंडारींना मी शुभेच्छा देतो आणि आज आपण इथेच थांबतो. थँक्यू.